हाय हॅलो नमस्कार. तर आता इथे यात्रेचा दुसऱ्या दिवशीचा म्हणजे पहाटेचा व्हिडिओ आहे हा. देवीचा छबिना निघतो पहाटे आणि त्याच्या आधी जेव्हा पालखी वगैरे होते, पालखी वगैरे झाल्यानंतर प्रत्येक गावचे गजे येतात. गज म्हणजे देवीला आधी बाजूच्या गावातून जी भैरवाची पालखी आहे तिला भेटवून आणतात. त्यानंतर गजी गाय वगैरे ज्या चालू असतात ते पूर्ण रात्रभर चालू असतात आणि पहाटेचा मग छबिना निघतो. आता इथे आम्ही छबिण्यासाठी चाललेलो, दर्शनासाठी पण आणि पाया पडण्यासाठी पण. तर आता इथे पाहू शकता, इथे मग गुलालाची उधळण करण्यासाठी गुलाल घेतला आणि त्याचबरोबर हे 2 गोंडे घेतले. एक भैरोबाच्या पालखीला आणि एक आमची ग्रामदैवत जे झुको आहे तिच्या पालखीला बांधण्यासाठी. तर मला हे गोंडे तर खूपच आवडले, मस्त वाटत होते. तर हे मोठ्यामधले गोंडे घेतलेले आहेत तिथे आम्ही आणि मिस्टरांनीसुद्धा गुलाल वगैरे घेतला. तर प्रत्येकजण गुलालाची उधळण करत पालखीला म्हणजे पालखी ही मंदिराला प्रदक्षिणा मारली जाते पालखीसोबत. आणि इथे ह्या दोन्ही पालख्यांना मग इथे गोंडे वगैरे बांधून घेतले स्वराच्या हाताने वगैरे. तर आता इथे जस्ट पालखीत आलो आहे तोपर्यंत तर थोडासाच गुलाल लागलेला होता. पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आम्ही किती म्हणजे गुलालाने गुलाबी झालेलं होतं. ते सगळेजण छान असे गुलाबी झालेले होते. आता इथे देवीची भाकणूक चाललेली आहे. जे काय ते वारं अंगात येऊन देवीची वर्षभराची भाकणूक केली जाते आणि ही भाकणूक मंदिराच्या पाठच्या साईडला केली जाते. नंतर परत तिथून पालखी पुढच्या साईडला प्रदक्षिणा मारून आणली जाते. त्याचबरोबर सगळे भाविकही पालखीसोबत येतात आणि इथे पुढे सुद्धा जे काही वारे अंगात येण्याचा जो प्रकार आहे वगैरे ते सगळ्या गोष्टी इथे होतात. त्यानंतर म्हणजे आरती वगैरे या सगळ्या गोष्टी आता चालू होणार आहेत. तर पाहू शकतात आम्ही गुलालाने किती माखलेलं होतं सगळेजण. तर अशा प्रकारे देवीचे सगळे म्हणजे कार्यक्रम होतो, छबिना वगैरे पार पडतो आणि त्यानंतर देवीची आरती होऊन यात्रेची सांगता होते आणि त्यानंतर जे काही पुढील गावं राहिलेले आहेत गजी गाय खेळण्याची त्या गोष्टी होतात दिवसभरामध्ये. तर अशा प्रकारे यात्रा पार पडलेली आहे. तर तुम्हाला कसे वाटले यात्रेचे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक